हॅलो चेक. चला तर मग बेडेकर नगर आहात का सज्ज तुम्ही? आपल्या हक्काच्या स्पर्धेला सुरुवात होते. बेडेकर प्रीमियर लीग 2025 आणि प्रत्येकाला विनंती आहे आपल्या जागेवरती जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. बेडेकर प्रीमियर लीग 2025 सातवं हे पर्व आहे आणि त्याचा हा पहिलाच बॉल आहे. पहिला बॉल, बॉलर रेडी, बॅटर रेडी. पहिलाच बॉल लीव केलाय, वाईड येतोय. पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त स्वरूपाने सुरुवात झालेली आहे. 4 ओव्हरची मॅच, फास्ट क्रिकेट, अंडर आर्मचं क्रिकेट पाहायला मिळणार आहे आपल्याला. खऱ्या अर्थाने एक खूप मोठी पर्वणी आहे संपूर्ण बेडेकर नगरला. स्वीप करण्याचा प्रयत्न केला, सिंगल इथे मी इथे. एका धावेने धावफलकेवरती वाढ होणार आहे. 2 धावा लागल्या धावफलकावरती. पहिला बॉल वाईट, त्यानंतर स्वीप केला, सिंगल इथे मी इथे. सिंगल डबलचं हे क्रिकेट आहे, 1-2-4चं आपल्या सगळ्यांच्या आवडीचं हे क्रिकेट आहे. पुढे सरसावले, वा विकेट विकेट. दुसऱ्याच बॉलवरती ट्रॅप आहे, हा जाळा रचला होता, ट्रॅप मध्ये फसवलंय. बॅटची कडा लागते आणि कॅचही अप्रतिम. पहिली विकेट. फटाफट क्रिकेट आहे, झटपटीचं हे क्रिकेट आहे, अंडर आर्मचं क्रिकेट आहे, 1-2-4चं हे क्रिकेट आहे. विकेट्सही पाहायला मिळतात तुम्हाला, त्याचबरोबरीने चौकारही पाहायला मिळतील. सिंगल डबलही तेवढंच पाहायला मिळणार आहेत. पहिला बॉल चुकीचा फेकला, त्यावरती वाईड आली, त्यानंतर सिंगल आणि पुन्हा एकदा ते चातुर्य तुम्हाला बॉलरचं पाहायला मिळत होतं. टप्पा थोडासा खेचून ठेवला, बॉलवरची गती कमी केली आणि विकेट मिळते. हेच तर क्रिकेट आहे. पुढचाही बॉल, बॉलर सज्जा. इथे पुढे सरसावला बॉल आणि इथे वाह काय फिल्डिंग आहे, अप्रतिम दर्जेदार फिल्डिंग करून दाखवली आहे. अपसूक असतो, क्रिकेटचा दर्जा तेवढा चांगला पाहायला मिळतो आपल्याला. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन इथे पंच करण्याचा प्रयत्न, बॉल गेलाय बाहेर. एकच जाऊ इथे देखील मिळणार आहे, ती सिंगलच्या स्वरूपाने धावफलकेत वाढ. 4 बॉल 3 बॉल झाले, 4 धावा झाल्या 3. पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि इथे हेमंतला माहित होतं बॉल अगदी त्यांनी लीव केला. त्याला माहित होतं बॉल सरळ जाऊन यष्टनला लागतोय का, लागला नाहीये. सरळ बॉल निघाला, आणखी एक डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा खेळ झालाय, फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण तन्मय प्रतिष्ठान टीम आणि त्यांनी केलेली एक संकल्पना, पाहिलेलं एक स्वप्न की आपण बेडेकर नगरच्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करूयात आणि याहून चांगलं काय तुम्हाला मिळणार आहे. पुढचाही बॉल, पुन्हा एकदा बॉल पायावरती आदळतोय. अप्रतिम षटक, खूप चांगली गोलंदाजी करत असताना ज्या षटकामध्ये विकेटही आली आहे आणि फक्त 3 धावा मिळाल्यात. वाह काय गोलंदाजी केली आहे. पॉवर पॅक सुरुवात पाहायला मिळते आपल्याला पहिल्या षटकाची. आणि बेडेकर प्रीमियर लीग 2025च्या सुरुवातीमध्ये अशी पॉवर पॅक गोलंदाजी, अप्रतिम बॉलिंग केली आहे. चार ओव्हरची मॅच आहे, थोडंसं फास्ट क्रिकेट पाहायला मिळणार आहे आपल्याला. हेमंताला बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, गती कमी केली आहे. आणि गती कमी करणं देखील क्रिकेटचं, आजकालच्या क्रिकेटचं जे या काळातलं क्रिकेट आहे ना, त्या काळातल्या क्रिकेटमध्ये गती कमी करणं देखील एक मोठं अस्त्र आहे. चांगली बॉलिंग हेमंत करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळी दिशेपासून यावेळी वेग प्रचंड पाहायला मिळत होतं, त्या वेगेवरती नियंत्रण असतं देखील गरजेचं. वाईट बॉल येतोय, कारण चौकार जास्ती पाहायला नाही मिळणार तुम्हाला. 1-2-4च्या क्रिकेटमध्ये दुर्मिळ आहेत चौकार, पण चौकार गेल्यानंतर देखील ती अपसूकच मजा येणार आहे. बॉलर आहे सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, गती कमी केली, यावेळी गर्रकन गिरकी खाऊन बॉल आतमध्येही आलेला आहे. खूप चांगली बॉलिंग करतोय हेमंत. हेमंत भोईर देखील जाणला जातोय, एक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळणं देखील त्याची ओळख राहिली आणि ह्या संघाला लाभलेलं एक सगळ्यात मोठं अस्त्र म्हणजे हेमंत भोईर आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, चांगली फिल्डिंग, दोन्ही खेळाडू एकाच दिशेला येण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल आलाय.
बेडेकर प्रीमियर लीग 2025 7वं हे पर्व आणि त्यामध्येच बेडेकर नगर मधील राहणारा प्रत्येक चिमुकलाही मैदानाच्या बाहेरून पाहतोय. एक दिवस येईल मीही मोठा होईल आणि मी ही स्पर्धा खेळणार आहे असा तो स्टँडर्ड मेंटेन केलेला आहे या स्पर्धेचा. वा प्रेक्षक आणि प्रेक्षकही अगदी त्या पहिल्या मॅच मध्ये रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस मजेचा दिवस आणि त्या दिवशी आम्हाला खेळायचं आहे क्रिकेट आणि ते क्रिकेट खेळत असताना हे सगळे खेळाडू पुढचा चूक केली आहे. बॉल हातातनं निसटला असेल नो बॉल आलाय आणि विकेट किपरने देखील अगदी डाईव्ह मारली आहे झोकून दिले कारण महत्वाची मॅच आहे लीग फॉर्मॅटचं क्रिकेट आहे. गती कमी केली यावेळी टॅप 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 करत असताना बॉल पाठवून दिलाय मैदानाच्या बाहेर. या स्पर्धेतला पहिला येतोय आणि तो येतोय कसा झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर चौकार आलेला आहे. वा पहिला चौकार आलाय स्पर्धेतील पटापट आलाय चौकार. पुढचाही येतोय का पुन्हा एकदा बॉलला टॅप केलाय बॅटची हलकीशी कडा लागते आणि बॉल यावेळी एका धावेसाठी फक्त मिळणार आहे. सिंगल ऍड होईल त्या सिंगलच्या साह्याने धावफलक देखील आता पुढे सरसावत आहे आणि 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ हेमंत वरती तो हल्लाही करण्यात आला. हेमंत चांगला गोलंदाज आहे त्या चांगल्या गोलंदाजावरती हल्ला करण्यात आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुढचा बॉल पुढे सरसावला डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणखी एक आणि प्रेक्षकही म्हणत असतील हा बॉल गेलाय कसा सीमारेषेच्या बाहेर गेलाय झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर आणखी एक चौकार. दुसरी ओव्हर आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये हल्ला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली गोलंदाजांनी हल्ला केला आणि क्रिकेटचा खेळ म्हणजे प्रतिहल्ल्याचा खेळ आहे. इथे तुम्हाला प्रत्युत्तर बॅटनीच द्यावं लागतं ते बॅटनी प्रत्युत्तर दिलंय. अंकुश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणि पाहूयात आता अंकुश कशी गोलंदाजी करतोय. तिसरं षटक ते महत्वाचं षटक आहे. चक्री शैलीची गोलंदाजी वा फुल टॉस आणि सरळ बाहेर निघालाय का. पंचांकडे सगळ्यांच्याच लक्ष लागून आहेत. पंच डिसिजन घेतील आणि पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील कारण महत्वाचा बॉल आहे. जर फुलटॉस स्टंपच्या बाहेर डायरेक्ट गेला तर नो असणार आहे. अंडरआर्मचा क्रिकेट आहे आणि जर पायाला अडवला तर थेट डॉट बॉलही असेल. त्यामुळे हा डिसिजन खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. चक्री शैलीचे गोलंदाज अगदी संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटला उल्हासनगर अंबरनाथ या रिजन मधून आलेली ही चक्री शैलीची गोलंदाजी. नो+1 आहे का सर. नो+1 2 धावा ऍड होतील आणि त्या चक्री शैलीच्या गोलंदाजींनी अनेक गोलंदाज आपण पाहिलेत ना ज्यांनी अधिराज्य गाजवलं गोलंदाजीवरती. त्यातीलच एक चांगला गोलंदाज. नो+1 अतिरिक्तच्या 2 धावा धावफलकावरती ऍड आणि 16 धावा लागल्या धावफलकावरती. पुढचा फुल टॉस या बॉलवरती देखील बिरकवण्याचा प्रयत्न बॅटची कडा बॉल सरळ जातोय एका धावेसाठी. 17 धावा धावफलकावरती. एका बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलचा खेळ याही षटकामध्ये आणखी शिल्लक आहे आणि जे प्रेक्षक घरी बसलेला लाईव्ह आमची स्पर्धा एन्जॉय करत असतील ना त्यांनाही ही पर्वणी आहे. बघा पहिलीच मॅच आहे आणि त्या पहिल्याच मॅच वरती प्रेक्षकही भरपूर संख्येने उपस्थित आहेत. सुरुवात अशी आहे ट्रेलर असा आहे तर पिक्चर कसा असेल. पुन्हा एकदा यावेळी चांगला स्ट्रोक पण धावा किती मिळतील तर 2 इथे मिळणार आहेत. प्रेक्षकही वाट पाहतायत ना कधी आपल्याला तो चौकार पाहायला मिळेल. चौकारासोबतच ती थोडीशी एन्जॉयमेंटही पाहायला मिळणार आहे कारण मजेचं क्रिकेट आहे. 1 to 4चं क्रिकेट नेहमीच आपल्याला ते एन्जॉयमेंट ते एंटरटेनमेंट देऊन जात आहे. रोशन सरही उपस्थित त्यांचंही सहर्ष स्वागत. वेलकम सर आपले. पुढचा बॉल फुल टॉस आहे. पुढे सरसावले गती कमी केली विकेट मिळाली आहे. विकेटचं पतन होत आहे. खूप चांगली गोलंदाजी.
नवीन बॅटर करण येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग त्यालाही करावं लागेल, त्यालाही तो संयम ठेवावा लागणार आहे, त्यासोबतच धावा त्यालाही कराव्या लागतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळते. बॅट आणि बॉल यावेळी चांगलं कनेक्शन जरूर झालं होतं, पण बॅटच्या सरळ खालच्या एंडला, टो एंडला बॉल आदळतोय. धावा झाल्या धावफलकावरती 20. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन, समोर खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लागतंय का? बॉल अगदी फेकी करण्याचा प्रयत्न केला होता, गोलंदाजांनी थोडीशी चूक केलेली आहे. सिंगल इथे मिळते, 21 धावा लागल्या धावफलकावरती. ही मजा आहे, यासाठी गेला होता अट्टहास. आपण संपूर्ण वर्षभर एकत्र राहतो, बेडेकर नगर मध्ये राहतो आणि त्यावेळेस राहताना एकमेकांची नेहमी साथ देत असतो, पण जेव्हा ही स्पर्धा अनाऊन्स होते, ती डेट पडते, त्यावेळी ती अपसुकच प्रत्येकामध्ये चुरच असते. मी या संघात खेळणार, या संघातनं तुला बोल्ड करणार, मी तुझ्या समोर एक चांगला चौकार खेळणार, हेच तर क्रिकेट आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा, वाह यॉर्कर, अप्रतिम गोलंदाजी, ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय. गुड बॉलिंग, काय बॉल हाताळला पहा. ती ऍक्शन रिप्ले पाहायला देखील आपल्याला तशीच मजा येणार, जे ही पर्वणी आहे लाईव्ह आमच्या प्रेक्षकांना देखील. अगदी शेवटच्या क्षणाला बॉलला वळवत असताना त्या चक्री शैलीच्या गोलंदाजीने एक डॉट बॉल टाकलाय. हेच आहे, हीच तर मजा आहे, हेच तर क्रिकेट आहे, आणि यासाठीच तर केला होता अट्टहास. संदेश येतात, पण सगळ्यांना एक आवर्जून आमच्यापर्यंत येत आहेत संदेश. म्हणजेच काय तर, मामा होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या मामासाठी. येस, बेडेकर नगर प्रीमियर लीग यासाठीच केला अट्टहास. पहिलाच बॉल, आणि तो पहिला बॉल गेलाय कसा, बाउंड्री रोपच्या सरळ बाहेर. प्रेक्षकांनाही विनंती आहे, कसा गेलाय बॉल, झट पट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर. वा, मजा येते, प्रेक्षकांची साथ मिळते ना ओमकार सर, त्यावेळी अगदी आपल्यालाही तेवढीच मजा येते. बॉलर सज्ज आहे, पुढचा बॉल, मामा बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील टॅप, आणखी एक आलाय, गेलाय कसा, झट पट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकार. 2 बॉल 2 आल्यात. अगदी फक्त नावातच मामा आहे, पण मामावरती हल्ला करताना कुठल्याही प्रकारचा गैर केला जात नाहीये. आता मामालाही कमबॅक करावं लागणार आहे, संदेश यांनाही कमबॅक करावं लागणार आहे. 29 धावा लागल्या धावफलकावरती, 4थं षटक मार्गस्थ आहे आणि त्या 4थ्या षटकामध्ये हल्ले केले जात आहेत. आता इथे माइंड गेम्स थोडेसे, दोन्ही खेळाडू अगदी समीप आणले, समोर उभे केलेले आहेत, आणि त्यांनी काही फरक पडणार आहे का? चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागणार आहे. बॉलरचा कमबॅक होईल का, की मग बॅटर आणखी एक चांगला लगावतोय? 3 वरती 3 येत आहेत का? 3 वरती 3 नाही आलेत. चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग आहे, दर्जेदार फिल्डिंग हे पाहायला मिळते. आणि हा स्टँडर्ड जोपासला जातोय. तुम्ही जेव्हा एवढे मोठी स्पर्धा खेळता, तुमच्यामध्ये ती एनर्जी असते, तुम्हाला तो चांगली फिलिंग येते, आणि त्या एनर्जी मध्ये तुमच्याकडून चांगलं कामही केलं जात आहे. बॉलर सज्ज आहे, पुढचा बॉल, इथे यॉर्करचा प्रयत्न केला, जमिनीवरती अगदी कोसळले आहेत, पण इथे संघासाठी चांगलं कार्य केलंय. वाह, क्रिकेटमध्ये तुम्ही कमवलेलं काय, तर ह्या टाळ्या तुम्ही कमवल्यात, प्रेक्षकांची साथ तुम्ही कमवलेली आहे. हेच तर क्रिकेट आहे, याचंच तर नाव क्रिकेट आहे. जेव्हा अगदी तुमच्या हृदयाची धगधग वाढत असते, त्याचंच नाव क्रिकेट आहे. नेहमी तुमच्या अंगावरती शहारा येत असतं, त्याचं नाव क्रिकेट आहे. आणि तुम्हाला खेळताना मजा येते, तुम्ही सर्व काही झोकून देतात ना, त्याचं नाव क्रिकेट आहे. कुणी पाहत नाही, रविवारचा दिवस, उद्या उठून कामालाही जायचं असू दे, होऊ दे इंजुरी, पण क्रिकेट खेळताना सर्वस्व पणाला मी लावणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगला शॉट, 2च धावा मिळतील, 2 धावा मिळतील, 2 धावा मिळणार आहेत. पंचांकडे अगदी अपील करण्यासाठी मामा स्वतः पुढे आले होते, म्हटलं होतं डॉट बॉल आलाय का, पुढे लवकर आलाय का बॅटर, पण पंच स्थिर आहेत, त्यांच्याकडे ती एनर्जी आणि त्यांच्याकडे तो संयम आहे. टीनू एका दिशेला तर दुसऱ्या दिशेला स्क्वेअरलेगचे पंच आमचे गुड्डू सर. धावा झाल्या 33 ऑन द बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा बॉल घेऊन, शेवटच्या बॉल वरती देखील चांगली गोलंदाजी केली आहे, आणि शेवटचाही बॉल मामाने डॉट टाकलेला आहे. गुड बॉलिंग, पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार, आणि त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. धावा झाल्या 33, आणि या मॅचला मजा येणार आहे, कारण 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी करायच्या 34 धावा.
6363 आणि त्यांच्यासोबत यंग स्टार कॅप्टन टॉस साठी या आणि मुख्य व्यासपीठावरती विनंती असेल आपण टॉस कंप्लीट करून घ्यायचा आहे. शुभम दादा आपल्याला विनंती आहे आपण टॉस कंप्लीट करून घ्या मुख्य व्यासपीठावरती. कॅप्टन्स उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती असणारे मान्यवरांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. एक खेळाडू ज्या खेळाडूंनी संपूर्ण सुभाष वैती साहेब उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. वेलकम साहेब आपलं देखील आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये. बेडेकर नगर आणि बेडेकर नगरात मधली ही सगळ्यात मोठी प्रीमियर लीग 1-4 हे आवडतीचं सगळ्यांचं क्रिकेट आहे. पहिल्या सत्राचा खेळ झाला 33 बनवले 34 धावेचं लक्ष असणार आहे हेमंत स्ट्रायकिंग वरती. संघाचा सगळ्यात सुदृढ बॅटर आहे आणि त्याला आता चांगली बॅटिंगही करावी लागणार आहे. पाहूया चांगली बॅटिंग होत आहे का. हेमंत स्ट्रायकिंग एंडला. हेमंतच्या खांद्यावरती जबाबदारी. धावा भरपूर बनल्या 34 धावा बनल्या धाव फलकावरती आणि त्याचा पाठलाग कसा होणार आहे. चौकार येतील का. चौकार मारावे लागतील. 24 बॉल 34 धावेची आवश्यकता. त्यासोबत असतो संयम ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. सिंगल डबलचंही क्रिकेट खेळावं लागणार आहे. एक्स्ट्रा घेऊन खेळावे लागणार आहेत. पहिला बॉल दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. मजा येणार आहे ही मॅचला. पुढचा बॉल पहिलाच बॉल इथे वेग प्रचंड पाहिलं पण वाईट बॉल आहे. वाईटनी सुरुवात होते. पहिल्याही डावात आपण असंच काहीतरी पहिला बॉलही वाईटनी सुरुवात झालेला होता आणि याही मॅच मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला बॉल वाईट आहे. एक्स्ट्रास कंट्रोल करावे लागणार आहेत. पुढचा बॉल आणखी एक एक्स्ट्रा आलाय का. चांगला लीफ केलाय. अगदी फ्लेक्सिबिलिटी दाखवतोय आपल्या बॉडीची. लवचिकता आपल्या बॉडीची दाखवत असताना हेमंत भोईर लवचिकता आपल्या बॉडीची दाखवतोय. अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलाय. याच नगरीमधला एक खूप चांगला बॅटर आणि बॉलर आहे आणि तेवढाच चांगला फिल्डरही आहे. त्याच्या फिल्डिंगची चर्चा राहिली अनेक वर्ष. पुढचा बॉल इथे टॅप केलाय. कलात्मक क्रिकेट 1-4चं कलात्मक क्रिकेट पाहतोय. टॅप करत असताना सिंगल मिळते. एक्स्ट्राज येत आहेत. त्याला घेऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिला लीगल बॉल. धावा झाल्या धाव फलकावरती 3. 34 धावांचा पाठलाग होतोय. फक्त 4 ओव्हरचा क्रिकेट आहे आणि इथे चौकार दुर्मिळ आहेत. प्रत्येक बॉलवरती चौकार येत नाहीये. अगदी एखाद दुसरा चौकार आला तरी मॅच मध्ये मजा येणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल गेलाय. सरळ गेलाय आणि आता समोरचा संघही म्हणतोय कसा गेलाय बॉल. झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर. वा हेमंतनी मारलाय. आणखी एक मारलाय आणि काय चौकार मारलाय. अप्रतिम दर्जेदार. चौकाराच्या साह्याने 7 धावा धाव फलकावरती. चूक केली गोलंदाजाने. अगदी समोर फेकण्याची चूक केली आणि चुकीला माफी नाहीये. 1-4च्या क्रिकेटमध्ये त्यातही तुम्ही पाहताय हेमंत सारखा एक बलाढ्य बॅटर तुमच्या समोर आहे आणि त्या बलाढ्य बॅटर समोर तुम्ही अशा चुका करू शकत नाहीयेत. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थाने प्रत्येकाला एक ओळख देणारं क्रिकेट आहे. ज्या क्रिकेटनी तुम्हा आम्हा सगळ्यांना एक ओळख दिली आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ते हे 1-4चं क्रिकेट आहे. बॉलर सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल घेऊन सातत्याने चुका झाल्यात. यावेळेस देखील वाह काय बॉल हाताळलाय. अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक असावा तर या बॉलर सारखा असावा. काय कमबॅक केलाय. दर्जेदार. डॉट बॉल येतोय. सरळ डेलिब्रेट झालेत हेमंत. वेग प्रचंड होता. यावेळी पायाला टार्गेट केलंय. अंगाला आदळतोय बॉल आणि सरळ डॉट येतोय. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी केली जाते. बॉलरही सज्ज आहे. त्यांनीही कमबॅक केलेला आहे चौकारानंतर. पुढचा बॉल इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न. हलकासा बॅटची हलकीशी कडा लागते आणि बॉल सरळ निघून जातोय सिंगल साठी. एकच धाव मिळेल. त्या एका धावेच्या साह्याने धाव फलक पुढे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तर 8 धावा आतापर्यंत लागल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 to go. 4 बॉल झाल्यात. 4 बॉल वरती 8. डबलनी धावसंख्या इथे पुढे जात आहे. 2 बॉलचा खेळ आणखी शिल्लक असणार आहे. हो इथे बॅटची कडा लागली आहे का. 1 2 3 4 5 6 11च्या 11 खेळाडू अपील करतायत. हेमंतची विकेट आहे आणि त्यामुळे आता पंचांनाही एकत्र यावं लागणार आहे. या संपूर्ण टीम आणि त्या संपूर्ण टीमची हृदयची धडकन जी आहे ना ती हेमंत आहे. त्यांना माहिती आहे हेमंत राहिला तर 50ही होतील पण तो नाही राहिला तर 20ही मुश्किल आहेत. त्यामुळे महत्वाचा निर्णय महत्वाचा डिसिजन आहे. तिन्ही पंच एकत्र आलेत. गुड्डू सर आहेत आमचे. विनोद सर आहेत. त्यासोबतच आमचे टिनू आहेत. पाहूयात काय होतं या मॅच मध्ये. महत्वाची विकेट आहे.
गुड्डू सरांनी अगदी समोरच्या संघाच्या मनाशी खेळण्याचं कार्य केलं. नॉट आउट आहे बॅटर. बॅट आणि बॉल मध्ये भरपूर मोठा गॅप होता. अपसुकस टाळ्या हातात डगआउट मधून येत आहेत. मजा येणार आहे या मॅचलाही मजा येणार आहे. हेमंतची विकेट ती महत्वाची आहे. आयकॉन खेळाडू आहे. खेळ देखील आयकॉन सारखा खेळतोय. बॉलिंग चांगली केली पण त्याच्यावरती बॉलिंग वरती हल्ला करण्यात आला. पण आता बॅटिंग करत असताना त्याचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे आणि ते चांगलं देतोय. येस सर. 5 बॉल 1 टू गो. 8 धावा झाल्या धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर मधला. पुढचा बॉल टॅप केलाय आणि या बॉल वरती देखील वा काय फिल्डिंग करण्यात येते. अप्रतिम अप्रतिम दर्जेदार फिल्डिंग. दर्जेदार फिल्डिंग केली आहे. आपली हाईट आणि त्या हाईटचा पुरेपूर वापर करत असताना. हेच तर क्रिकेट आहे. हेच तर अंडरआर्मचं क्रिकेट आहे. इथे प्रत्येक क्षणाला अगदी तुमच्या हृदयाच्या आतमध्ये धग 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 हे चालूच असतं. एकच धाव मिळणार आहे. 9 धावा लागल्या धावफलकावरती. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 18 बॉल मध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी आवश्यक असणार आहेत 25 धावा. 18-25 समीकरण सोपं आहे पण जर गोलंदाजी करत असलेल्या टीमनी त्या डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं ना, विकेट मिळाली तर मात्र मॅचला मजा येईल. कारण जर प्रेक्षक वर्गाला टिकून राहण्यासाठी, आम्हाला एनर्जी देण्यासाठी तर मॅच प्रत्येक क्लोज येणं गरजेचं आहे आणि येणार यात ती मात्र शंका नाहीये. पैसा वसूल सामने होणार आहेत. पैशाची आवश्यकता नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे आणि बेडेकर नगरचा हा खेळ आहे. पहिला डॉट आलाय. पहिल्या दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. हेमंतला शांत ठेवण्याचं कार्य गोलंदाज इथे करतोय. संदेश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल शांत ठेवला हेमंतला. डॉट आलाय. 5 बॉलचा खेळ आणखी शिल्लक आहे. पुढचा बॉल टॅप केलाय आणि यावेळी बॉल चालणार नाहीये. कसा गेलाय बॉल? निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. झट पट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर. ही मजा आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा तुमची आम्हाला साथ मिळते ना, तेव्हा आपसुकच आमची एनर्जी लेवल वाढते. पुढचाही बॉल. बॉलर सज्ज आहे. चौकार आलाय. प्रत्युत्तर दिलंय हेमंतनी. पुढच्या बॉल वरती वाह काय बॉलिंग केली आहे. आणखी एक बॉल जो अगदी सरळ निघालाय. वेग 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 प्रचंड वेग बॉलरचा आपण पाहिलं आणि त्या वेगेवरती स्वार होऊन गोलंदाजांनी कमबॅक केलेला आहे. पण झालंय काय, 3 बॉल 4 आलेत. म्हणजेच काय तर बॉलरनी त्या 3 बॉल वरती एक चौकार जरूर खाल्लाय पण 3 बॉल 4च आलेत. हेही पाहणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं तुम्हाला गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन होत आहे का? पुढचाही बॉल. बॉलर सज्ज. चौथा बॉल ओव्हर मधला. समोर हेमंत. हो यावेळी देखील पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला. बॉलला भिरकावून दिलाय. धावा किती मिळते? सिंगल मिळेल की मग डबल मिळणार आहे? टिनो सर किती आहेत? सिंगल आहे का? ओके सिंगल असणार आहे. सिंगल धाव मिळेल. ते एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. धावा लागल्या धावफलकावरती. 14 ऑन द बोर्ड. आवश्यकतेचा आपण विचार केला तर 14 बॉल आणि 20 धावेची आणखी आवश्यकता आहे. 14-20 मॅच क्लोज आहे. अगदी क्लोज एन्काउंटर पाहायला मिळते. 14 बॉल 20 धावेची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो इथे डायरेक्ट हिट केलाय पण बॅटर आउट आहे का याची पाहणी करावी लागणार आहे. नॉट आउट आहे बॅटर. काय गोलंदाजी करतोय. काय कमबॅक केलाय गोलंदाजांनी चौकार आल्यानंतर. यंगस्टार टीमनी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यांनी गोलंदाजी घेतली. मॅच जशी संपते 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही पटापट मैदानाच्या आत या. डॉट टाकले सातत्याने डॉट टाकण्याचा प्रयत्न केलाय. 5 बॉल वरती फक्त पॉज दिले. त्यातही एक चौकार आलेला आहे. काय गोलंदाजी करतोय संदेश. शेवटचा बॉल. आणखी एक. आता हे हेमंतचा बोलबाला कसा गेलाय मैदानाच्या बाहेर. झट पट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर. आणखी एक आलाय. मजा येते. कधी तुझी चालते तर माझी चालायला वेळ लागणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. धावा झाल्यात 18 धावफलकावरती. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 12 बॉल वरती आणखी आवश्यक असणार आहेत. 12 बॉल 16. 12 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता आहे. 12-16. चला थोडस स्पीडअप जरूर करा मित्रांनो. थोडस स्पीडअप करा. 12 बॉल 16 महत्वाची मॅच आहे. काय गोलंदाजी केली. संदेश सही कौतुक आणि त्यासोबतच एक बॉल. आपण थोडीशीही चूक करू शकत नाहीये. अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये ना तुम्ही अगदी थोडीशी चूक केली त्यावरती बॅटर रेडी असतो. जणू का त्याच्या हातामध्ये ती बॅट नाहीये, गदा आहे. त्याला आक्रमण करायचं, त्याला मोठा फटका खेळायचा, चौकार मारायचा. मारलाय. स्पीडअप करा मित्रांनो प्लीज.
संपूर्ण दिवसभरात आपल्याला तब्बल 13 सामने कव्हर करायचे आहेत. ट्रेलर असा आहे, पिक्चर कसा असेल, क्लायमॅक्स कसा असेल, पहिली मॅच अशी रंगते. बेडेकर नगरला लागलेलं हे सगळ्यात मोठी पर्वणी देणारा हे क्रिकेटचा खेळ आहे. क्रीडांगणही सजलेलं आहे आणि ते क्रीडांगण आज रणभूमीसारखं रणांगणासारखं काम करणार आहे, युद्धाच्या भूमी बनून जाणार आहे. 12 बॉल 16, स्पीड अप करा. बॉलिंग ट्रॅक वरती अतिश येत आहे. बघूयात आता अतिश कशी गोलंदाजी करतोय. अतिशला अतिसुंदर गोलंदाजी करावी लागणार आहे, आकर्षित गोलंदाजी त्याला करावी लागेल. 12 बॉल 16 धावेची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण प्रथमेशला पाहतोय. प्रथमेशनी आतापर्यंत सलामीला आल्यापासून एकही बॉल फेस केलेला नाहीये. अर्धा धाव संपलाय. हेमंत म्हणतोय मी खेळतोय आणि संधी मिळत नव्हती प्रथमेशला, ती संधी आता त्याला मिळाली. 12-16. पहिला बॉल यॉर्कर, पहिलाच बॉल यॉर्कर. बॅटर डगआउटच्या आतमध्ये परत. वाह, आणखी एक विकेट जाते. पहिली विकेट जाते, पहिली विकेट गेली आहे. हेमंत स्ट्राईकच्या बाहेर गेले आणि संपूर्ण संघाला इथे कळाला की इथून तुम्हाला विकेट घेणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप केल्या बॉलला. अगदी बॅट आणि पाठच्या मध्ये बॉल होता. खूप चांगला टॅपचा फटका. 2 धावा मिळतील की सिंगल मिळणार आहे सर? 2 धावा इथे मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. अमोल आलेत. 2 धावा आल्यात अमोलच्या. त्या वंडी आहे सर, वंडी आहे. थोडस करेक्शन करण्यात येत आहे. सिंगल मिळणार आहे आणि त्यामुळे धावफलकेवरती देखील एकच धाव ऍड होईल. 19 धावा झाल्या धावफलकेवरती. मॅच क्लोज चालली आहे. पहिला बॉल डॉट आला म्हणजे विकेटही आली आणि दुसऱ्या बॉलवरती फक्त सिंगल आलेली आहे. काय बॉलिंग करतोय गोलंदाज आतिश. पुढचा बॉल फटका फसला. साथ द्यायला कोणी तयार नाहीये. हेमंत एकटा लढतोय पण एकट्याचा खेळ नाहीये, हा सांघिक खेळ आहे. इथे तुम्हाला एकत्र येऊन लढावं लागतं, एकत्र येऊन खेळावं लागतंय. अशा खेळाची आवश्यकता आणि अपेक्षा तर अजिबात नाहीये. श्रेयांश 3-1-2-1 हा संघ. नवीन बॅटर सुयोग येतोय. सुयोगनी गोलंदाजी ही चांगली केली होती पण आता चांगल्या बॅटिंगची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 15 धावा जिंकण्यासाठी 12-16 ची आवश्यकता असताना फक्त एक सिंगल 3 बॉल वरती दिलेली आहे गोलंदाजांनी. आपल्या संघामध्ये असलेला सगळ्यात प्रामुख्याचा गोलंदाज अगदी त्या सेकंड लास्ट ओव्हर वरती घेऊन येण्याची आवश्यकता. अनेक वर्ष जसं T20 क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहनी भारतीय संघासाठी केलेलं आहे तसं कार्य आता इथून गोलंदाज करतोय आतिश. 9 बॉल 15. मॅच क्लोज आहे. डावखुरे आताचा बॅटर मैदानाच्या आत. पहिला बॉल इथे बॅटची हलकीशी कडा लागते आणि एकही धाव मिळणार नाहीये. वा, कमबॅकचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. श्री गांगो 11चा देखील इथे कमबॅक सुरू आहे. गाजवतायत श्री गांगो 11 ही गाजवण्याचं कार्य करतायत. 4 बॉल आणि फक्त 1. पुढचाही बॉल इथे वाईड आलेला आहे. कॉमेंटेटर्स कर्स याला म्हटलं जातं ना की आपण सातत्याने कौतुक गोलंदाजाचा करत होतो. तो म्हणतो येऊ द्या मॅच मध्ये मजा, कारण प्रेक्षक वर्ग देखील त्यासाठी थांबलाय मॅच मध्ये मजा येण्यासाठी. 8 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 8-14. पुढचा बॉल आणखी एक. यावेळी लीफ केलाय का? आणखी एक वाईड बॉल टाकतोय. जर बॅटर बॅटनी रन्स करत नाहीये तर तुम्हाला स्वतःच्या गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, कारण हेमंत ऑफ स्ट्राईक आहे आणि जेवढ्या जास्ती धावा तुम्ही पुढच्या षटकामध्ये ठेवाल ना तेवढी मजा येणार आहे, कारण हेमंत वरती देखील ते दडपण येऊ शकतं, तो दबाव येऊ शकतो. 8 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. मॅच क्लोज आहे. चांगली बॉलिंग करणं गरजेची आहे. श्री गांगो 11 विपक्ष श्रेयांश. 3-1-2-1. पुढचा बॉल लीफ केलाय. आणखी एक वाईड बॉल येतोय. वा, बॅटरनी बॅटला बॉल लावलेला नाहीये तरी सुद्धा त्यासाठी टाळे येतात. त्यामागे कारण आहे त्याच्यामध्ये असलेली ती लवचिकता, ती फ्लेक्सिबिलिटी. त्यामुळे तो लीफ करतोय. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण नेहमी हेच पाहतो ना, ते लीफ करणं देखील तेवढं महत्वाचं आहे, कारण तुम्हाला एक्स्ट्राचं क्रिकेट घेऊन खेळावं लागतं. प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक रन महत्वाचा आहे. जिंकण्यासाठी 8 बॉल आणि 12 धावांची आणखी आवश्यकता आहे. 8-12. आणखी एक वाईड बॉल आलेला आहे.
गोलंदाज सातत्याने चुका करतोय, तो देखील निराश आहे, तो देखील नाराज आहे स्वतःच्या केलेल्या या कार्यामुळे. पण आता इथून निराश आणि नाराज होऊन चालणारा नाहीये. स्वतःचा खेळ उंचवण्याची आवश्यकता, स्वतःच्या खेळाचा दर्जा उंचवण्याची आवश्यकता आहे. 8-11, 8 बॉल 11. कानमंत्र दिले जात आहेत बॅटरला देखील. आणि काय बॅटिंग केली आहे हे देखील म्हणणं वागवं ठरणार नाहीये. बॅटला बॉल लावला नाहीये तरी देखील टाळ्या वाजवतात त्याच्यासाठी. का? कर त्याच्याकडे असलेली ती फ्लेक्सिबिलिटी, ती लवचिकता. चांगले लीफ केलेत, खूप चांगले लीफ केलेत. 3 आलेले एक्स्ट्रा, त्यामुळे 4 एक्स्ट्रा आलेत आतापर्यंत. पुढचा बॉल इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला आणि इथे अगदी फक्त सिंगल धावेसाठी घेतली रन. सिंगल मिळाली. 7 बॉल आणि आणखी जिंकण्यासाठी आपण पाहतोय 10 धावेची आवश्यकता आहे. 7-10, 7 बॉल 10. काय होईल भावा? 7 बॉल 10. हा बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक जण हेमंतकडे लक्ष लागू नये. या बॉलवरती काय होणार आहे? हेमंत काय करणार आहे? चांगला खेळ करेल, सिंगल घेण्याचा प्रयत्न करेल, स्ट्राइक वरती येण्याचा प्रयत्न करेल, की या बॉलवरती जणू काय मॅच फिनिश करण्याचा तो प्रयत्न करेल. जर चौकार आला तर सामना अगदी जवळ येईल, पण जर सिंगल आली तर पुढच्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राइकही मिळणार आहे. खऱ्या अर्थाने या बॉलवरती भवितव्य दोन्ही टीमचं. जरूर तुम्हाला नॉकआउट नाहीये, तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे, पण तरी देखील पहिली मॅच महत्वाची, पहिला विजय महत्वाचा. बेडेकर नगर त्यांना असलेली ही मोठी पर्वणी. पहिला इथे काय केलंय? बॉल वाईड गेलाय का? गेलाय. आणखी एक बॉल वाईड गेलाय. त्या अँगलनी जो गोलंदाज गोलंदाजी करतोय ना, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर निघून जातोय. अगदी या षटकामध्ये आतापर्यंत आमचे गुणलेखक सांगतायत ती तब्बलच्या 5 वाईड झालेल्या आहेत. 5 वाईड आणि तेही अगदी क्लोज मॅच मध्ये एक्स्ट्राच्या त्या 5 धावा. 7 बॉल 9. 7-9 वरती इथे देखील एक कट करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल. सहा बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक जण तेच सांगताय. पहिले 2 ते 3 बॉल ते चांगले फेक. त्या पहिल्या 2 ते 3 बॉल वरती येऊ दे डॉट बॉल, येऊ दे मॅच मध्ये मजा. पव्यात गोलंदाज स्कोर आहे तर प्रशांतची निवड करण्यात येते बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल. पहिलाच बॉल टॅप केलाय आणि टॅप करत असताना धावा किती मिळतील? तर 2 धावा इथे मिळतात. पहिल्याच बॉल वरती 2 धावा मिळाल्यात. 5 बॉल जिंकण्यासाठी आणखी 6 धावेची आवश्यकता. 5-6. मॅच क्लोज आहे. 5-6. पुढचा बॉल यावेळी देखील लीव केलाय. वाह, बॉल लीव करण्यासाठी देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला टाळ्या मिळतायत. हेच तर खरं अंडरआर्मचं क्रिकेट आहे. वाईट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखी एक चूक केली आहे गोलंदाजाने. श्री गांगो 11 संघ. लेफ्टी बॅटर जसा मैदानाच्या आतमध्ये आला ती लाईन लेंथ बिघडवण्याचं कार्य केलं आणि यस त्यावरती त्यालाही यश मिळते. बॅक टू बॅक इथेही वाईट बॉल आलेले आहेत 2. 5 बॉल 4. इथे बॅटची हलकीशी कडा आणि आता नशिबाची साथही मिळते. अगदी बॅटरला जसं समजलं की आता धावा कमी आहेत, बॉल जास्ती आहेत, तोही म्हणतोय माझ्याहीसाठी एकदा होऊन जाऊ दे झटपट पटापटचा प्रयत्न, म्हणून त्यांनीही प्रयत्न केला चौकाराचा. बॅटची हलकीशी कडा लागते. बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 मिळणार. 4 बॉल 3. 4 बॉल 3. पण आणखी जर एका दुसरा डॉट आला ना तर मात्र मॅचला मजा येईल. टॅप केल्या बॉलला बॉल सरळ निघतोय आणि फक्त 2 मिळणार आहेत. फक्त 2 मिळणार आहेत. फक्त एका धावेची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 3. यस पुढची मॅच. चला आपण त्वरित फिल्डिंग साठी रेडी राहा. पूर्ण टीम. 3 बॉल 1. हलक्या हाताने प्लेस करत असताना इथे मिस फिल्डिंग. सामना जिंकलाय श्रियान 3-1-2-1 या संघाने. पहिल्या मॅच वरती आपलं वर्चस्व दाखवत असताना चांगली फाईट दिली आहे. प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी गोलंदाजी अप्रतिम केली. बॅटिंग करत असताना संघाचं नेतृत्व केलं. नेतृत्व करण्यासाठी जाणला गेला. 13 बॉल आणि 17 धावेची बहारदार खेळी.